तर फायनली मंडे आता आपण मठाजवळ पोचलो आहे. ते समोर दिसतं इथे मठ आहे. फायनली मंडे दर्शन तर झालं आहे आणि आता आपल्याला इथून जायचं आहे बदलापूरला. दुसऱ्या जाऊन मरण होतो ना रे. हो, आता तुमचा पण धंदा फ्लॉप होतो ना मग त्याला. काही विषयच ना आता. तर नमस्कार मंडळी, कशा सर्व मजेत ना? मध्येच राहायला पाहिजे. तर मी साई नेत्रे तुम्हाला सर्वांना स्वागत करतो आपल्या आम्ही फोन या यूट्यूब चॅनलमध्ये. तर जवळपास आपल्या चॅनलवरती 1.5 महिन्यांनी व्हिडिओ येते. तर काही कारणामुळे जरा व्हिडिओ येत नव्हते. आपण आज फिरायला चाललो आहे बरेच दिवसांनी. तर आज आपण चाललो आहे पळसदरीला स्वामींच्या मठामध्ये स्वामींचं दर्शन घेण्यासाठी. तर तिकडून बघा दुसरीकडे फिरण्याचा प्लॅन होतो आहे का. तर आपण आपला एक भाऊ आहे तो आपल्याला पुढे जाऊन भेटणार आहे. आता डाक्टर पण तयारी वगैरे करून निघूया चला. तर म्हणजे आता आपण घरातून निघालो आहे आणि घरातून निघताच पावसानं सुरुवात केली. बघूया आता पुढे कसं काय होतं आहे. आणि आज आपल्यासोबत सर्वेशदा आहे. सर्वेशदा चला आता काय आपण स्टेशनला जाऊन भेटूया. तर मंडे आता आपण ठाणे स्टेशनला आलो आहे आणि इथे आता 8-10ची खोपोली लागली आणि आज त्या साईडला खोपोलीवाडला गर्दी खूप आहे आज. बघूया कसं काय होतं. तर फायनली मंडे आता पळसदरी स्टेशनला उतरलो आहे आणि या समोरचा सीन कसा वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आता इथून आपल्याला जायचं आहे मठामध्ये चला. मंडे आता पळसदरी स्टेशनला उतरून आता आपण मठामध्ये चाललो आहे आणि हा समोर पूल बघताय तो आता नवीन झाला आहे. उन्हाळ्यामध्ये जेव्हा आलेलो तेव्हा इथं हा पूल नव्हता, पण आता नवीन झाला आहे. आणि पाणी बघा केवढं आहे आता. तर फायनली मंडे आता आपण मठाजवळ पोचलो आहे. ते समोर दिसतं इथे मठ आहे. तर आता मठात जाऊन दर्शन घ्यायचं आहे. आत्ताच जो जोरात पाऊस पडून गेला तर पूर्ण त्या वाटेवर पूर्ण पाणी वाहतंय. आणि या समोरचा निसर्ग बघा, त्यात धबधबा. फायनली आपण मठाजवळ येऊन पोचलो आहे. आता आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. फायनली मंडळी दर्शन तर झालं आणि मठाचा आजूबाजूचा परिसर एकदम हिरवळ आहे. आणि बरोबर मठाच्या मागे इथे धबधबा. फायनली मंडळी दर्शन तर झालं आहे आणि आता आपल्याला इथून जायचं आहे बदलापूरला कुठे जायचं आहे ते तुम्हाला पुढे कळेलच. तर व्हिडिओ शेवट पण नक्की बघा. चला आता इथून स्टेशनला जायचं कर्जतला. तर आता आपण मठातून बाहेर आलो आहे आणि आता आपल्याला तिथून स्टेशनला जायचं आहे. बघूया गाडी काय भेटते का. आणि समोरचा व्ह्यू कसा वाटते एक नंबर ना. आणि याच राईट साईडला इथे डॅम आहे, पूर्ण फुल झाला आहे. बघा इथं गाडी कधी येते आता. मंडे कलेक्शनला आलो आहे आणि आता इथं 11-19ची CST लागली आहे. तर आता आपल्याला बदलापूरला जायचं. चला.
तर फायनली मंडे आता मी बदलापूरला उतरले आणि कर्जतला जो पाऊस सुरुवात झाली ती आत्ता बदलापूरला आले तरी पाऊस काही थांबायचं नाव घेत नाही. आज पाऊस खूप आहे. आता बघूया इथं कोंडेश्वरला जायला गाडी भेटते का. तर फायनली म्हणजे आपण कोंडेश्वरला पोचले आणि आज पाऊस मारणारच आहे त्यामुळे जाऊन देत नाही जास्त करून परमिशन. रावले आपण ठीक आहे. चला दर्शन घेऊया आतमध्ये जाऊन. तर मंडळी दर्शन तर झाले आणि आज पाण्याचा प्रेशर बघा किती येते. अशा प्रवाहामध्ये जाण्यात टाळा शक्यतो कारण जीवाचा धोका होऊ शकतो. तर आम्ही दर्शन घेऊन तर लगेच निघणार आहे 5 मिनिटामध्ये. A few moments later. फायनली म्हणजे दर्शन तर झालं आहे आणि आज खूप पाऊस आहे त्यामुळे धबधब्यावर वगैरे जाऊ देत नाही आणि शक्यतो जाऊ पण नका अशा टायमिंगला कारण आज बघितलं पाणी खूप आहे तर प्रेशर पण खूप आहे. फक्त वाटलं दर्शन घ्या पण आतमध्ये जाऊ नका. तर आता आपलं दर्शन तर झालं आता आपल्या इथून घरी जायचं आहे. चला तर आता बदलापूरला आलो आहे आणि जवळपास अर्धाच गाड्या लेट आहेत पावसामुळे. पाऊस खूप पडतो आहे. बघूया आता ट्रेन कधी येते. तर फायनली मंडे आता घरी आले आणि फ्रेश वगैरे झाले. जवळपास घरी यायला 3 वाजले पण ठीक आहे. ट्रेनला गर्दी पण खूप होती आणि लेट पण पावसामुळे होत्या. तर आजचा ओव्हरऑल व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.